नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला कांद्यापासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे. दिवाळी झाली, आता गोड खाऊन खूपच कंटाळा आला आहे. त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करून चटकदार, तोंडाला चव येणारी आणि मस्त तिखट झणझणीत असं बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. 2-4 कांद्याची रेसिपी अगदी भारी होते आणि कितीही दिवस टिकून राहू शकते अशी रेसिपी बनवायची आहे. कांदे सोलून घेतलेले आहेत हे पहा आणि कापूनही घ्यायचे आहेत. अगदी बारीक कापायचे नाही, असे लांब लांब पातळ पातळ फोडी करायच्या आहेत. छान फोडी केल्यानंतर आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे. मैत्रिणींनो, दिवाळी म्हटलं का गोड पदार्थ येतात, पण गोड पदार्थ आपण जास्त दिवस खाऊ शकत नाही. तिखट पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. असाच आपल्याला एक तिखट पदार्थ करायचा आहे. कांदे कापून झालेले सगळे पहा, लांब लांब, बारीक कापलेले नाहीत. असा डिशभर झालेला आहे कांदा कापून. आणि आता त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत वाटीभर आणि ते धणे, तीळ, खोबरं, लसणाच्या कांड्या. हा गावरान लसूण आहे मैत्रिणींनो, अगदी बारीक आहे तो, त्याला काही सोलून वगैरे घालायचा नाही. आणि ही आहे बेडगी मिरची आणि थोडीशी लाल तिखट मिरची पण आहे. अशा एवढ्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे. झणझणीत बनवायचं आहे. आता पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचेत आधी. तिळाचा स्वाद अप्रतिम लागतो मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये इतका भारी लागतो का तीळ, सफेद तीळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्याच्यामध्ये तेल खूप प्रमाणामध्ये असतं. आता ही आहे धणे, बडीशेप, जिरं, हे सुद्धा घालून घ्यायचं आहे. 2 चमचे मोठे धणे घेतलेले आहे आणि 1 चमचा जिरं आणि बडीशेप. असं सगळं भाजून घ्यायचं आपल्याला. ह्याला तेल वगैरे आपल्याला वापरायचं नाही, तेलाचा वापर. असंच कोरडं भाजायचं आहे आणि खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याचा सुगंध घरभर पसरला पाहिजे. हे पहा, आता भाजून झालेले आहे आणि ओतून घेतलेलं आहे. 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, सगळे पदार्थ भाजायचे त्याचं कारण आहे का आपल्याला ही रेसिपी खूप दिवस टिकवायची आहे. म्हणून खोबरं सगळं भाजून घेतलं पदार्थ तर टिकायला मदत होते. आणि खोबरं असंच घातलं का थोडं खवटही होतं. आता आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. हे पहा, लसणाच्या कांड्या केलेल्या आहेत आणि सोलल्या नाही पहा, अशाच घालून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. भाजल्यानंतर त्याचा स्वाद अप्रतिम येतो लसणाचा मैत्रिणींनो. आता काढून घ्यायचे आहे. हे पहा, आता शेंगदाणे आपले वाटीभर आहेत छोटी, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर हे पहा, कढीपत्तासुद्धा मी त्याच्यात घालणार आहे भरपूर असा, आणि त्याला पण आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. असा भाजल्यानंतर कढीपत्ता, त्याची चव अगदी भारी येते आणि सुगंधही चांगला सुटतो त्या रेसिपीला. कढीपत्ता आपल्या शरीरासाठी, केसांसाठी खूप उपयोगी पडतो. त्यामुळे आपल्या ह्या रेसिपीत घालून घ्यायचं आहे. आता परत त्याच पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. आपल्याला तेल फक्त मिरच्या भाजायपुरतं घ्यायचं आहे, कारण आपल्याला खमंग असं बनवायचं आहे. त्याकरता मिरच्या तेलामध्येच भाजून घ्यायच्या. हे पहा, छान भाजल्या गेलेत मिरच्या तेलावरती. ठसका सुटलेला आहे. असाच झणझणीत ठसका येणारा पदार्थ करायचा आहे.
आता मिरच्या घोळून झालेल्या आहेत परतून तेलावरती, त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि तेच पॅन परत ठेवायचं आहे. आता आपला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे मैत्रिणी. आणि कांदा कसा भाजायचा आहे? लाल होस्तोपर्यंत. लाल होस्तोपर्यंत कांदा भाजला तर रेसिपीला अजिबात काही होत नाही, महिनाभर टिकून राहते. म्हणून आपल्याला कांदासुद्धा तेवढाच खमंग भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, पहा, तुम्हाला असा माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. आपला कांदा भाजत आलेला आहे, पहा कलर बदललेला आहे. याच्यापेक्षा थोडा आणखीन भाजून घ्यायचा आहे लाल कलर. त्यापूर्वी आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं. आधी आपण अजिबात तेल घातलं नव्हतं कांद्याला. थोडा भाजून घेतल्यानंतर तेल घालायचं आहे. याचा अर्थ आपलं कांद्याचं पाणी सगळं सुकून गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेलावर छान खमंग परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की लाईक करत जा आणि कमेंट करत जा. म्हणजे मला कळत जाईल तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ हे सुद्धा सांगा. हे पहा, आपला कांदा आता झालेला आहे भाजून लाल जरद. आणि बाकीचं साहित्यसुद्धा मी भाजून घेतलेलं, वाटून घेतलेलं आहे. खोबरं, लसूण, शेंगदाणे त्याचा कूट घेतलेला आहे, तिळाचाही कूट करून घेतलेला आहे आणि आपलं बडीशेप, जिरं आणि धणे ह्याचाही कूट करून घेतलेला आहे. ते बारीक वाटलेलं आहे. बाकीचं शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आपल्या मिरच्यासुद्धा त्याच्यात वाटलेल्या आहे लसणामध्ये, बेडगी मिरची आणि लाल तिखट. छान स्वाद येतो आणि कलरही भारी येतो ह्या आपल्या रेसिपीला. असं हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्या लसणाचा स्वाद त्याच्यामध्ये जातो. आणि हे मी अख्खे तीळ ठेवले होते आणि थोडंसं खोबरंसुद्धा बाजूला काढून ठेवलेलं वाटण्यातनं, ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. ते दाताखाली आलं का खूप सुंदर लागतं. आता आपला कढीपत्ता मी भाजून घेतलेला तो आपल्याला थोडा चुरगळून घालायचा आहे हातावरती. आधी वाटून घेतलेला आहे थोडासा आणि थोडासा असाच घालायचा आहे चुरगळून. पहा मैत्रिणींनो, एकदम भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही जर कधी केली असली तर नक्कीच मला सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे करता आणि माझा हा प्रकार आवडला का? आवडला असला तर नक्कीच मला कळवा. ही आहे आपली कांद्याची चटणी. तुम्ही एकदा बनवा आणि कितीही दिवस खा, काहीही होत नाही अशी आपली कांद्याची चटणी होणार आहे. आता टिकवण्यासाठी काय करायचं आहे? परत आपल्याला पॅनमध्ये एका तेल घालायचं आहे. पहा, तेलाचा वापरसुद्धा कमी आहे, जास्त नाही आहे. आता तेल थोडं गरम झालं का, हे पहा, आपली चटणी म्हणजे कांदा, सगळे मसाले घातलेली, हाताने छान मिक्स केलेली चटणी परतून घ्यायची आहे तेलावरती. तेलावरती एकदा परतली का सगळे जिन्नस मिक्स होतात आणि सगळ्या जिन्नस घातलेले आहे त्याचा स्वाद अप्रतिम चटकदारच येतो. आता हे आहे मीठ. आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मीठ तर हवंच, मिठाशिवाय तर चवच नाही. म्हणून आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मैत्रिणी. नक्कीच तुम्हाला आवडली असेल कांद्याची चटणी. 2 भाकऱ्या जास्तच खाल अशी भन्नाट रेसिपी झालेली आहे. करून पहा आणि एक लाईक जरूर करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या कांद्याच्या चटणीचा स्वाद घ्या आणि मला जरूर कळवा कशी वाटली. मैत्रिणींनो, ही चटणी तुम्ही
प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. टिकणारी आहे हे पहा आणि स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. आता बाउलमध्ये घेतलेली आहे म्हणजे काचेच्या, ती आपल्याला स्टोअर करून घ्यायची आहे आणि कितीही दिवस खाऊन आपण शकतो अशी चटणी झालेली आहे. बाय मैत्रिणींनो, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया आता.